हॅलो स्टुडंट, टॉपिक नेम सर्वांना माहीत आहे. टॉपिकचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. आणि मागच्या प्रिव्हियस लेक्चरला आपण एक न्यू प्लांट ऑर्गन स्टार्ट केला होता. त्या प्लांट ऑर्गनचं नाव सर्वांना माहीतच असेल. त्या प्लांट ऑर्गनचं नाव आहे लीफ. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन आणि त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक हे पॉईंट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहेत. तरी पण थोडासा एकदा मागचा पार्ट मी रिवाइज करते. व्हॉट इज लीफ? लीफ इट इज ए फ्लॅट एक्सपांडेड डॉर्सिव्हेंट्रल स्ट्रक्चर इज नोन ॲज ए लीफ. आणि सर्वांना माहीत आहे की लीफचं प्रायमरी फंक्शन काय आहे की लीफ टेक पार्ट इन प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. Why it take part in process of photosynthesis? Because it consists a number of the chlorophyll pigment. So leaf take part in a process of photosynthesis, and by the process of the photosynthesis they prepare the food material. त्यानंतर लीफच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये सर्वांना माहीत आहे की फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण त्यामध्ये काय रिप्रेझेंट करतो की पहिल्यांदा लीफ हा पार्ट अंडरग्राऊंड रूट सिस्टीममधला पार्ट आहे का एरियल शूट सिस्टीममधले. तर हा पॉईंट आपल्याला सर्वांना क्लिअर आहे. लीफ इट इज द पार्ट ऑफ एरियल शूट सिस्टीम. त्यानंतर सेकंड पॉईंट की लीफची अरेंजमेंट स्टेमच्या कोणत्या पार्टवर प्रेझेंट असते. तो पार्ट जो आहे त्या पार्टला आपण नोड असं म्हटलं जातं. मग सेकंड पॉईंट ह्यामध्ये काय सांगता येईल सांगा. लीफ बॉर्न ॲट नोडल रिजन ऑफ स्टेम. त्यानंतर थर्ड पॉईंट जसं रूट म्हटलं की आपण म्हणतो रॅडिकल. स्टेम हा पार्ट म्हटलं की आपण त्यामध्ये डेव्हलपमेंट सांगतो प्लिम्यूल. त्याचप्रमाणे लीफची डेव्हलपमेंट लीफ डेव्हलप फ्रॉम लीफ प्रायमोर्डिया. लीफचे डेव्हलपमेंट कशापासून टेक प्लेस होणार फ्रॉम द लीफ प्रायमोर्डिया. आणि लीफ प्रायमोर्डिया जे आहेत त्यांची डेव्हलपमेंट कुणापासून होते तर मेरिस्टिमॅटिक टिश्यू. आणि सर्वांना माहीत आहे की मेरिस्टिमॅटिक टिश्यूमध्ये कोणती ॲबिलिटी असते. दे अंडरगो द पॉवर ऑफ द सेल डिव्हिजन. त्यानंतर लीफचं जे नेचर आहे ते आहे एक्झोजिनियस इन ए नेचर. आणि आपल्याला माहीत आहे की लीफची जी ग्रोथ आहे ती कोणत्या दिशेने होत असते. लीव्हजेस ग्रो टूवर्ड द सोर्स ऑफ सनलाईट. आणि हा सनलाईट त्यांना कोणत्या प्रोसेससाठी नेसेसरी असतो. त्या प्रोसेसचं नाव काय आहे फोटोसिंथेसिस. त्यामुळे आणखी एक त्यामध्ये प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येईल की लीव्स आर पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. ओके, तर ह्याप्रमाणे आपण लीफच्या काही कॅरेक्टरिस्टिक बघितल्या होत्या. आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण लीफची प्रायमरी फंक्शन्स बघितली होती. सर्वांना माहीत आहे फर्स्ट फंक्शन काय आहे फोटोसिंथेसिस. लीफमध्ये क्लोरोप्लास्ट हा सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतो. क्लोरोप्लास्ट सेल ऑर्गनेल पजेस्ट नंबर ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट and due to the presence of the chlorophyll pigment leaves take part in the process of the photosynthesis. Then another function of leaf that is in transpiration on the dorsal surface and ventral surface of leaf. They consist of small opening. These small openings are known as a stomata, and due to the presence of the stomata inside the leaf surface they take part in a process of the transpiration. And what is transpiration? That is loss of water in the form of a water vapor by aerial part of a plant body is known as a transpiration. आणि मग थर्ड फंक्शन त्यामध्ये सांगितलं होतं गॅसियस एक्सचेंज. तर पाहून याप्रमाणे पहिल्या लेक्चरमध्ये आपण लीफचे डेफिनेशन, त्यानंतर लीफच्या कॅरेक्टरिस्टिक आणि लास्ट त्यामध्ये पॉईंटमध्ये लीफची प्रायमरी फंक्शन्स बघितली होती. तर आता आजच्या लेक्चरला आपल्याला काय कोणता पॉईंट बघायचा आहे तर त्या पॉईंटचं सर्वांना नाव लक्षात घ्या. पॉईंटचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ लीफ किंवा पार्ट्स ऑफ लीफ. जसं आपण रूटचं स्ट्रक्चर बघितलं होतं, स्टेममध्ये स्टेमचं स्ट्रक्चर बघितलं
तर स्टेममध्ये नोड्स असतात, इंटरनोड्स असतात, बड्स असतात. त्याचप्रमाणे आजच्या लेक्चरला आपण लीफचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करून घेणार आहोत. तर सर्वांनी पहिला हा पॉईंट क्लिअर करून घ्या. लीफ कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट. त्यामध्ये सर्वांनी हा फर्स्ट पॉईंट मेन्शन करून घ्या. लीफ कन्सिस्ट 3 पार्ट. आता लीफमध्ये जे 3 पार्ट्स प्रेझेंट असतात त्या पार्टची मी आधी क्रम आणि नावं सांगते. कोणकोणते 3 पार्ट्स प्रेझेंट असतात? तर फर्स्ट जो पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं नाव आहे लीफ बेस. सेकंड पार्ट इज नोन ॲज ए पेटिओल. आणि थर्ड जो पार्ट आहे त्या थर्ड पार्टला लीफ लॅमिना असं म्हटलं जातं. मग ह्यावरनं लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे? लीफ कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट. लीफ कन्सिस्ट 3 पार्ट. फर्स्ट पार्ट इज नोन ॲज ए लीफ बेस. Second part is known as a petiole and third part is known as a leaf lamina or a leaf blade. आता थोडीशी जी आपण सायंटिफिक नावं लक्षात घेऊया. लीफ बेसला सायंटिफिक वर्ड कोणता लक्षात ठेवणार आहात? तर त्यामध्ये लक्षात घ्या हायपोपोडियम. लीफ बेस इज नोन ॲज ए हायपोपोडियम. पेटिओलला काय म्हटलं जाणार? मेसोपोडियम. आणि जो लीफ लॅमिना आहे, लीफ ब्लेड आहे, त्यामध्ये आणखी एक सायंटिफिक वर्ड लक्षात घ्या इपिपोडियम. आता ह्यावरनं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? लीफ कन्सिस्ट 3 पार्ट्स दॅट इज हायपोपोडियम. सेकंड पार्ट इज नोन ॲज ए मेसोपोडियम. Third part is known as a epipodium. Hypopodium, mesopodium and third part is known as a epipodium. आता पहिल्यांदा मी हे डायग्राममध्ये पार्ट शो करते. बघा ही टिपिकल लीफची फिगर मी ड्रॉ केली आहे. त्यामध्ये लीफ स्टेमला ज्या पॉईंटला अटॅच झालेला आहे तो पॉईंट म्हणजे त्या लीफचा कोणता पार्ट असणार आहे? लीफ बेस. त्यानंतर लीफची जी स्टॉक आहे त्या स्टॉकला पेटिओल असं म्हटलं जातं. आणि जो फ्लॅट एक्सपांडेड जो ग्रीन कलरचा पोर्शन आहे लीफचा तो जो पोर्शन आहे त्याला लीफ लॅमिना असं म्हटलं जातं. मग डायग्राममध्ये 3 लेबल सर्वांना समजलेले आहेत का? फर्स्ट लेबल काय असणार आहे? लीफ बेस. कोणता पार्ट असं आहे की त्याला लीफ बेस म्हटलं जातं? तर पार्ट ऑफ लीफ विच प्रेझेंट ऑन द स्टेम ॲट द नोड. हा जो पार्ट आहे त्याला लीफ बेस म्हणायचं. त्यानंतर लीफची जी स्टॉक आहे त्या स्टॉकला तिथे लेबलिंग करा पेटिओल. आणि जो फ्लॅट ग्रीन कलरचा जो एक्सपांडेड पोर्शन आहे अशा एक्सपांडेड पोर्शनला लीफ लॅमिना और ए लीफ ब्लेड असं म्हटलं जातं. आता ह्यामध्ये सर्वांनी लक्षात घ्या की लीफ बेस हा पार्ट जो आहे त्याला हायपोपोडियम असं म्हटलं जातं. पेटिओल आहे तो जो पार्ट आहे त्याला मेसोपोडियम आणि लॅमिना इज नोन ॲज ए इपिपोडियम. आता फर्स्ट जो पार्ट आपल्याला बघायचा आहे त्या पार्टचं नाव आहे लीफ बेस. आता लीफ बेसची डेफिनेशन काय सांगते? व्हॉट इज लीफ बेस? द बेसल पार्ट ऑफ लीफ. बघा डेफिनेशन काय सांगणार आहे? द बेसल पार्ट ऑफ लीफ विच कनेक्ट. हा पार्ट कुठं कनेक्ट झालेला असणार आहे? टू द नोड ऑफ स्टेम. धिस पार्ट इज नोन ॲज ए हायपोपोडियम. That is a leaf base. What is leaf base? Leaf base is a basal part of leaf which is present at the node of stem is known as a leaf base or it is also known as hypopodium. आता ह्या लीफ बेसमध्ये आणखी आपल्याला काय सांगायचं आहे? बघा ही लीफ बेस
or a pointed. त्याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात घ्या हिबिस्कस. देन लीफ बेस इज ए सोलन. जर लीफ बेस हा सोलन असेल, सोलन म्हणजे थोडंसं फुगीर असेल, तर अशा लीफ बेसला पल्विनस. दिस लीफ बेस इज नोन एज ए पल्विनस लीफ बेस. आणि पल्विनसमध्ये एक्झाम्पल तिथं सांगा मँगो. आणि थर्ड जी कॅटेगरी आहे लीफ बेसमध्ये, व्हेन द लीफ बेस इज ए फ्लॅटन्ड देन इट इज कॉल्ड ॲज ए शीथिंग लीफ बेस. आणि शीथिंग लीफ बेस हा कोणत्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतो, तर त्यामध्ये लक्षात घ्या जवारमध्ये आहे, ग्रासेसमध्ये आहे. ह्या प्लांटमध्ये जो लीफ बेस आहे तो शीथिंग लीफ बेस असतो. आणि शीथिंग लीफ बेसमध्ये आणखी एक सांगते की इट कव्हर द मेजर बेसल इंटरनोडल पार्ट ऑफ अ स्टेम. बघा थोडेसे जरा हे वर्ड्स वेगळे आहेत, आत्तापर्यंत हे वर्ड्स तुम्हाला कधीही आलेले नाही. लीफ कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट. लीफ कन्सिस्ट 3 parts. First part is known as a leaf base, hypopodium. Second part is known as a petiole, is known as a mesopodium. And third part is known as a leaf lamina or leaf blade. It is known as a epipodium. आणि लीफ बेसची डेफिनेशन काय लक्षात ठेवणार आहात. द बेसल पार्ट ऑफ लीफ विच इज प्रेझेंट ॲट नोड ऑफ स्टेम इज नोन ॲज ए लीफ बेस. लीफ बेस इज ए सिंपल or pointed. For example, hibiscus leaf base is a solan. It is known as a bulbinus. For example, bamboo leaf base when flat, then it is called as a sheathing leaf base. And sheathing leaf base present in a jawar and grasses in these plants, etc. ओके. आता त्यानंतर डायग्राममध्ये सर्वांनी एक ऑब्झर्वेशन करा की लीफ बेसच्या आयदर साईडला अशा 2 आउटग्रोथ दिसतात. इकडच्या साईडला ही आउटग्रोथ प्रेझेंट आहे आणि ह्या साईडला पण ही आउटग्रोथ प्रेझेंट आहे. आता ही जी आउटग्रोथ आहे त्या आउटग्रोथला इथं एक वर्ड लक्षात घ्या. धिस आउटग्रोथ इज नोन ॲज ए स्टिप्यूल्स. तुम्हाला ॲन्सर इन 1 सेंटेन्समध्ये जर असा क्वेश्चन विचारला डिफाईन स्टिप्यूल, तर यामध्ये डेफिनेशन काय सांगता येईल सांगा. द लॅटरल आउटग्रोथ ऑफ लीफ विच इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ लीफ बेस इट इज नोन ॲज ए स्टिप्यूल. डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्सी or absence of stipules, the leaves are classified into 2 types. First type is known as a stipulate leaves and second type is known as a ex-stipulate leaves. What is the meaning of stipulate and what is the meaning of the ex-stipulate? Stipulate means when leaf consists pair of lateral outgrowth, that is the presence of the stipule, then it is called as a stipulate. साधं मिनिंग आहे की ज्या लीफमध्ये स्टिप्युल्स प्रेझेंट असतात अशा लीव्सला स्टिप्युलेट लीव्स असं म्हणतात. आणि एक्स स्टिप्युलेट एक्स स्टिप्युलेट त्याचं मिनिंग काय. व्हेन लीव्जेस डू नॉट बिअर स्टिप्युल्स देन इट इज नोन ॲज ए एक्स स्टिप्युलेट. ओके. आता इथं स्टिप्युलेटमध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या हिबिस्कस आणि एक्स स्टिप्युलेटचं एक्झाम्पल आहे मँगो. तर सर्वांनी स्टिप्यूल म्हणजे काय लक्षात घ्या. व्हॉट इज स्टिप्यूल. द लॅटरल आउटग्रोथ ऑफ लीफ इज नोन ॲज ए स्टिप्यूल. पण ही लॅटरल आउटग्रोथ कुठं प्रेझेंट असते. ऑन आयदर साईड ऑफ द लीफ बेस, म्हणजे लीफ बेसच्या ह्या साईडला आणि लीफ बेसच्या ह्या साईडला अशा पेअरमध्ये स्टिप्यूल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर ह्या स्टिप्यूलचा जो कलर आहे तो ग्रीन असतो. ग्रीन कलर काय इंडिकेट करणार की त्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असणार. आणि जिथं क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असतात त्याचं मिनिंग काय असणार सांगा. दॅट इज स्टिप्यूल टेक पार्ट इन ए फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि ह्या व्यतिरिक्त स्टिप्यूलचं आणखी एक फंक्शन काय असणार आहे. इट प्रोटेक्ट इट गिव्स प्रोटेक्शन इन बड.
आलं लक्षात? बघा स्टिप्यूलचं फर्स्ट फंक्शन आहे फोटोसिंथेसिस आणि सेकंड फंक्शन आहे प्रोटेक्शन ऑफ द बड. ओके, मग आता बघा लिपमध्ये 3 पार्ट्स प्रेझेंट. फर्स्ट पार्ट इज नोन ॲज ए लिप बेस. लिप बेस इट इज ऑल्सो नोन ॲज ए हायपोपोडियम. व्हॉट इज लिप बेस? बेसल पार्ट ऑफ लिप इज नोन ॲज ए लिप बेस. Nature of lip base, that is it is simple or it is a swollen or it is a flattened, that is a sheathy. And when the lip bear the lateral outgrowth, these lateral outgrowths are known as a stipule. The lip with a stipule is known as a stipulate and lip without stipule is known as a ex-stipulate. ओके, आणि स्टिप्यूलचं फंक्शन काय लक्षात ठेवणार? फर्स्ट फंक्शन आहे फोटोसिंथेसिस आणि सेकंड फंक्शन आहे प्रोटेक्शन. तर लिपमधला फर्स्ट पार्ट कोणता आहे? लिप बेस. त्याची सायंटिफिक टर्म कोणती आहे? हायपोपोडियम. आता नेक्स्ट पार्ट लिपमधला जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे त्या लिपची स्टॉक. आणि लिपच्या स्टॉकला पेटिओल असं म्हटलं जातं. What is petiole किंवा define petiole? The stalk of lip is known as a petiole. ह्या व्यतिरिक्त पेटिओलचं फंक्शन काय असणार आहे? तर पेटिओल हा जो सिलेंड्रिकल पोर्शन आहे किंवा जो स्टॉक्ड पोर्शन आहे इट कनेक्ट लिप बेस अँड लॅमिना. म्हणजे लिप बेस आणि लॅमिना ह्यांना कनेक्ट करणारा जो लिपचा पोर्शन आहे अशा लिपच्या पोर्शनला पेटिओल असं म्हटलं जातं. आणि अगदी सिम्पलमध्ये जर तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचे असेल तर त्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात? द स्टॉक ऑफ लिप इज नोन ॲज ए पेटिओल. आणि ह्या पेटिओलवरून सुद्धा लिपमध्ये 2 टाईप लक्षात घ्या. लिप विथ पेटिओल इज नोन ॲज ए पेटिओलेट लिप अँड लिप विथाऊट पेटिओल इज नोन ॲज ए सेसाईल लिप. बघा ज्या लिपमध्ये स्टॉक प्रेझेंट आहे अशा लिपला काय म्हटलं जाणार सांगा? पेटिओलेट. आणि ज्या लिपमध्ये स्टॉक अब्सेंट आहे म्हणजे पेटिओल अब्सेंट आहे अशा लिपला तिथं वर्ड कोणतं लक्षात ठेवणार आहात सांगा? सेसाईल. सेसाईल लिप. बघा सेसाईलचं स्पेलिंग काय आहे? SESSILE. लिप विथ पेटिओल is known as a petiolate. For example, we discuss lip without petiole is known as a sessile. Sessile example लक्षात घ्या. कॅनॉल. आता पेटिओलचं फंक्शन काय असणार आहे? पेटिओल रेज लॅमिना टू एक्सपोज मोर लाईट अँड एअर. आणि त्या व्यतिरिक्त पेटिओलचं आणखी फंक्शन काय असणार आहे? इट टेक पार्ट इन प्रोसेस ऑफ कंडक्शन. मग आता ह्यामध्ये पेटिओलचं फर्स्ट फंक्शन काय लक्षात ठेवणार सांगा? पेटिओल रेज लॅमिना टू एक्सपोज इट मोर लाईट अँड एअर. म्हणजे पेटिओलचं फंक्शन त्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे की पेटिओल बिअर करताना लॅमिनाला अशा प्रकारे बिअर करणार की तो लॅमिना मोर लाईट रिसीव्ह करणार. कोणत्या प्रोसेससाठी? फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि ह्या व्यतिरिक्त आणखी फंक्शन पेटिओलचं काय लक्षात ठेवणार? कंडक्शन. आणि त्याच व्यतिरिक्त पेटिओल कनेक्ट लॅमिना अँड ए लिप बेस. ओके, त्याप्रमाणे आता हा सेकंड पार्ट आपण बघितलेला आहे पेटिओल. आता पेटिओल नंतर जो थर्ड पोर्शन आहे लिपचा त्या थर्ड पोर्शनला लॅमिना असं म्हटलं जातं. व्हॉट इज लॅमिना? लॅमिना इट इज ऑल्सो नोन ॲज ए लिप ब्लेड और इट इज ऑल्सो नोन ॲज ए इपिपोली. आता ह्याची डेफिनेशन काय आहे बघा? द ग्रीन फ्लॅट एक्सपांडेड पोर्शन ऑफ लिप इज नोन ॲज ए लॅमिना. व्हॉट इज लॅमिना? द ग्रीन flat expanded portion of leaf is known as a lamina. आता ह्यामध्ये सर्वांनी लक्षात घ्या की लॅमिनामध्ये 3 पार्ट्स प्रेझेंट असतात. लॅमिना कन्सिस्ट 3 पार्ट्स. आता कोणकोणते 3 पार्ट्स प्रेझेंट असतात त्या सर्वांनी लक्षात घ्या. जो
फर्स्ट पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टला म्हणायचं लीफ अपेक्स. सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं नाव आहे लीफ मार्जिन. लीफ अपेक्स, लीफ मार्जिन आणि सेंटरला जी मिड व्हेन प्रेझेंट असते त्या मिड व्हेनला मिड रिब असं म्हटलं जातं. ओके, मग लीफ लॅमिना कन्सिस्ट which part? First part is known as a apex, second part is known as a margin, and third part is known as a midrib. Midrib give rise to the lateral veins, and lateral veins also give rise to the vein legs. ह्यामध्ये लॅमिनामध्ये लक्षात घ्या, लॅमिनाची जी मधली जी शिर आहे म्हणजे मिडरिब मिड व्हेन जी आहे त्या मिड व्हेनला काय म्हटलं जाणार? मिडरिब. मिडरिब गिव्ह राईज टू द लॅटरल व्हेन्स अँड लॅटरल व्हेन्स गिव्ह राईज टू द व्हेनलेट. व्हेनलेट्स आणि ह्यांचं जे नेटवर्किंग असतं त्याला व्हेनेशन असं म्हटलं जातं. आत्ता आपण ह्या लेक्चरला व्हेनेशन हा पॉईंट बघणार नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत लीफ व्हेनेशन. आत्ता फक्त एवढंच लक्षात घ्या, लीफ लॅमिना कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट? लीफ लॅमिना कन्सिस्ट 3 पार्ट. फर्स्ट पार्ट इज नोन ॲज ए लीफ अपेक्स. पानाचं जे टोक आहे त्या टोकाला काय म्हटलं जाणार सांगा? लीफ अपेक्स. द टिप ऑफ लीफ इज नोन ॲज ए लीफ अपेक्स. पानाची जी कडा आहे एजेस ऑफ लीफ इज नोन ॲज ए लीफ मार्जिन. अँड मिड व्हेन ऑफ लीफ is known as a midrib. Midrib give rise to the lateral veins and lateral veins give rise to the new younger veinlets. So these are the parts of the leaf lamina, and leaf lamina is also known as a epipodium. आता लीफमध्ये लक्षात घ्या की 2 सरफेस प्रेझेंट असतात. कोणते 2 सरफेस? वेंट्रल सरफेस आणि डॉर्सल सरफेस. आता ह्या सरफेसवरून लीफमध्ये आपल्याला टाईप्स लक्षात ठेवायचे आहेत. लॅमिनामध्ये 3 टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 3 टाईप्स? फर्स्ट जो टाईप आहे त्याचं नाव आहे डॉर्सिव्हेंट्रल. सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे आयसोबायलॅटरल. आणि थर्ड जो टाईप आहे त्याचं नाव आहे सेंट्रिक लीफ. आता त्याचं मिनिंग काय? फर्स्ट डॉर्सिव्हेंट्रल. Dorsiventral leaf, that is ventral surface, is structurally different from the dorsal surface. This leaf is known as a dorsiventral leaf. आणि MCQ साठी सर्वांनी हा पॉइंट लक्षात घ्या. dorsiventral leaf present in a dicot लीफ म्हणजे डायकॉट प्लांटच्या लीफमध्ये डॉर्सिव्हेंट्रल लीफची प्रेझेन्सी असते. आता सेकंड जी कॅटेगरी आहे ती सेकंड कॅटेगरी कोणती आहे? आयसोबायलॅटरल. आयसोबायलॅटरल मीन्स बोथ अप्पर अँड ए लोअर सरफेस म्हणजे व्हेंट्रल सरफेस अँड डॉर्सल सरफेस आर आयडेंटिकली or they are similar, then the leaf is known as a isobilateral. आणि सेंट्रिकचा अर्थ काय? की कोणत्या लीव्सला सेंट्रिक असं म्हटलं जातं? द लीव्स इन विच देअर इज बोथ सरफेस कॅन नॉट डिस्टिंग्विश्ड इझिली. म्हणजे त्यामध्ये डॉर्सल सरफेस कोणता आहे, व्हेंट्रल सरफेस कोणता आहे हे सरफेसेस त्यामध्ये आयडेंटिफाय होत नसेल तर थर्ड जो टाईप आहे त्या थर्ड टाईपला सेंट्रिक असं म्हटलं जातं. आणि सेंट्रिक लीव्हजेस प्रेझेंट इन ए ओनियन अँड गार्लिक प्लांट. आणि आयसोबायलॅटरल लीव्स प्रेझेंट इन ए मोनोकॉट प्लांट. बघा त्या हा थर्ड पार्ट ऑफ लीफ इज नोन ॲज ए लीफ लॅमिना. लीफ लॅमिना इज नोन ॲज ए epipodium. Epipodium consists how many part? 3 part. Leaf apex, leaf margin and midrib. Leaf apex, that is the tip of the leaf, is known as a leaf apex. Leaf margin, that is edges of a leaf, is known as a leaf margin. And what is midrib? The mid vein of the leaf is known as a midrib. And dorsiventral leaf, that is ventral surface, structurally different from the dorsal surface, present in a dicot plant.
Isobilateral means both upper and lower surface are identical. They are present in a monocot leaf. And centric, that is both surface are not identical or a similar. They are present in a onion and garlic plant etc. तर ह्यामध्ये तुम्हाला नोट्स तुम्ही जेव्हा प्रिपेअर करणार असाल तेव्हा स्ट्रक्चर ऑफ लिप हा पहिला पॉईंट, त्यामध्ये पहिलं हेडिंग येऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये लिपची डायग्रॅम काढा. लिपच्या डायग्रॅममध्ये तिथे लेबल्स, फर्स्ट लेबल लिप बेस, सेकंड लेबल पेटिओल, थर्ड लेबल इज लिप लॅमिना. पण ह्या लिप बेसला पुन्हा त्यामध्ये तिथे सायंटिफिक तुम्ही नावं तिथे त्यामध्ये द्या. लिप बेस इज नोन ॲज ए हायपोपोडियम. लिप बेस इज नोन ॲज ए हायपोपोडियम. त्याचप्रमाणे पेटिओलमध्ये नाव द्या मेसोपोडियम, लिप लॅमिनाला नाव द्या इपिपोडियम. त्यानंतर लिप बेसच्या दोन्ही साईडला तिथं लॅटरल आउटग्रोथ जी दाखवणार आहात त्याला स्टिप्युल्स असं नाव द्या. त्या स्टिप्युलच्या मध्ये जी ॲक्सिलमध्ये जी बड प्रेझेंट असते त्या बडचं नाव आहे ॲक्सिलरी बड. त्यानंतर लिपची जी स्टॉक आहे ती स्टॉक पेटिओल. त्यानंतर जो फ्लॅट एक्सपांडेड पोर्शन आहे त्या फ्लॅट एक्सपांडेड पोर्शनला लिप लॅमिना और लिप अपेक्स लिप ब्लेड. आणि मग ह्या लॅमिनामध्ये अपेक्स, त्यानंतर मार्जिन आणि मिडरिम ही लेबल्स त्यामध्ये दिली पाहिजे. आणि स्ट्रक्चरमध्ये मग थोडासा असा फ्लो चार्ट केला की तुम्हाला हे स्ट्रक्चर माझ्यामध्ये चांगलं लक्षात येईल. तर त्यामध्ये 3 पार्ट कोणते तुम्ही तिथे डिनोट करणार. फर्स्ट पार्ट लिप बेस, सेकंड पार्ट पेटिओल आणि थर्ड पार्ट लॅमिना. लॅमिनामध्ये पार्ट मिडरिम आहे, लिप अपेक्स असणार आणि लिप मार्जिन असणार. लिप बेसमधला वर्ड सायंटिफिक हायपोपोडियम, पेटिओल इज नोन ॲज ए मेसोपोडियम अँड लॅमिना इज नोन ॲज ए इपिपोडियम. त्यानंतर लिप बेसचे नेचर सांगायचं. इट इज सिम्पल और ए पॉइंटेड और सोलर और ए कंटिन्युअस, फ्लॅटेड और ए शिपली. आणि लॅटरलच्या आउटग्रोथ प्रेझेंट असतात लिपच्या आयदर साईडला. दिस आउटग्रोथ्स आर नोन ॲज ए स्टिप्युल. आणि स्टिप्युल्स प्रेझेंट on the lip, then it is called as a stipulate. When stipules are absent, then it is called as a ex-stipulate. When petiole, lip with petiole is known as a petiolate lip, and lip without petiole is known as a sessile lip. Lamina, dorsiventral, isobilateral, and central. Dorsiventral means ventral surface structure very different from the dorsal surface. Isobilateral means both upper and lower surface are identical, and centric means both upper and lower surface are not identical. तर ह्याप्रमाणे तुम्ही लिपचं स्ट्रक्चर, लिपची डायग्रॅम आणि त्यामध्ये येणाऱ्या टर्म्स त्याची प्रिपरेशन चांगली करा. आय होप यू अंडरस्टँड धिस लेक्चर. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मग आपण लिपचा मधला पुढचा पॉईंट करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.